नमस्कार मंडळी, माझ्या स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे. तर मी आज कोथिंबीर वडी बनवायला आल्या. तर त्यासाठी ही गावावरून कोथिंबीर, माझी पोरगी गावाला गेली होती, कोथिंबीर आणलेले चांगली 2-3दा धुवून स्वच्छ घेतल्या आणि ही चण्याचं पीठ एक प्याला होईल एवढं घेतले. आणि ही लाल तिखट आहे, म्हणजे काश्मीर मिरची आहे, हळद आहे, जिरा आहे, अद्रक आहे, लसूण आणि ही गुळ एवढा घेतलाय आणि हिची थोडी भिजू घातल्या आणि ही तीळ आहेत आणि ही हिंग आहे. तर आता ही अद्रक आणि लसूण तेवढा मी बारीक करणार नाही आणि जिरं तर एवढं बारीक वाटून घेते. तर आता मी अद्रक आणि लसूण आणि जिरं हे जरा असं गरब करून घेतले. लय बारीक बी केलं नाही मी, थोडं गरबच. तर आता मी पीठ मळायला घेते. आता एक पीठ आहे तेवढं कालवून घे. चिंचेचं आणि गुळाचं जरा पाणी करून घेते. चीज आणि गुळ जरा घातला ना, खटा मिठा चांगलं लागते वडी. हिरवी मिरची घालून बी करते मी कधी, पण म्हटलं आज जरा ही वडी करून बघावा कशी लागते. गावाकडली कोथिंबीर आहे. काश्मीर मिरची एक 1.5 चमचा टाकते आणि हळद 1 चमचा, जरा वरच टाक. लाल तिखट 1 चमचा टाक. आणि चवीपुरतं मीठ टाकून घे. थोडं तीळ टाक. थोडं तीळ वरून टाकायला ठेव. आपल्याला पाणी घालायला लागत नाही. कोथिंबीर धुवून घेतलेली आहे, त्यातलं पाणी असते. किती जर आपण दाबून पिळून घेतली तरी सुद्धा ती वल्लीच असते. आता मी माझ्या पद्धतीने आता मी करून तुम्हाला दावते. पण तुम्ही स्वतःहून करून खाल्ल्याशिवाय तुम्हाला कसं कळणार? मी आता मस्त होत्या, लय भारी होत्या, लय चांगली होत्या, पण स्वतः तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला कसं कळणार ती बाबा ही अशी केल्यानंतर मग अशी चव लागते ह्याला की नाही लागत? तर मी मगाशी हिंग टाकायची विसरून गेल्या, तर आता हिंग टाकते आणि जरा कालवून घेते चांगलं. आता मी मळून घेतलंय चांगलं. चांगलं मळायला लागते. भाकरीला पीठ मळले आणि त्याचा एक जीव करायला लागतोय सगळा. तर मी आता ह्या चाळणे टाकून घेते. चौकड सारखीच थापून घ्यायची आपण, बारीक मोठी होऊ द्यायची नाही. सारख्या वड्या निघते कोथिंबीरीच्या.
आणि बारीक मोठ्या होते त्या, कुठं पातळ कुठं जाड. एकदा करून खाऊन बघा अशी. मावशीने वड्या केलेल्या आवडते ते का बघा, तुम्हाला आवडल्या तर अशा बनवा, खावा. मावशीच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मी आता ह्याच्यावर थोडं तीळ टाकून घेते. मगाशी टाकलेलं आहे तर, पण आता मी थोडं तीळ टाकते. आता हे सगळं थापून झाले, तीळ पण टाकले त्याला मी. तर आता मी शिजायला ठेवते. इकडं पाणी ठेवूया, त्याच्यावर एक ताट झाकून शिजायला ठेवते. आणि ताट ठेवत्या एक 15 मिनिटं तरी शेला शिजायला लागते. आपल्या वड्या शिजले ते का बघते मी. 10-15 मिनिटं झाली ह्याला. आता चांगलं शिजले का आता बंद करते गॅस. तर याला थंड व्हायला एक 5-10 मिनिटं, तर 10 मिनिटं लागते थंड व्हायला. तवा ह्याच्या वड्या निघते त्या. त्याला मी थंड करायला ठीक. तर आता आपले वडे चांगले शिजले मी, थंड बी झाले द्या. तर आता मी कापून घेते वडे. थंड झाल्याशिवाय कापायला येत नाही द्या. थंड झाल्यावरच कापायला लागते द्या. आता या वड्या मी कापून घेतलेल्या चांगल्या, त्या भाजून घेते. कोथिंबीरच्या वड्या खायला चांगल्या लागते द्या. हिरव्या मिरच्या बी घालून करते ती, पण मी काय केले, हिरव्या मिरचीनं काय होते, ॲसिडिटी जास्त माणसाला त्रास होतो हिरव्या मिरच्या. म्हणून आपलं लाल तिखट, थोडं काश्मीरी मिरची असे टाकले. आता ही तेल चांगलं तापले आपलं, तर मी तेलात टाकते. हे सगळं असेच काढून घेते तेलात. जरा मंद गॅसवरच आपल्याला भाजायचे ते. चांगला कलर आला याला, चांगले खुसखुशीत भाजले ते. आणि आता काढून घेते.